नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। हिमायतनगर तालुक्यामध्ये अंडरब्रिज जवळ एक कार अडकून पडलेली आहे। पुराच्या पाण्यात कार नेणं महागात पडलेलं आहे। पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला असतानाच ही कार त्यामध्ये फसलेली आहे आणि पुराच्या पाण्यातून कार नेणं या चालकाला चांगलंच महागात पडलंय। थार कार पुरातून नेणं हे महागात पडलेलं आहे। हिमायतनगर तालुक्यामध्ये अंडरब्रिज जवळ ही घटना घडली आहे। योगेश लाटकर आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। योगेश, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, एकीकडे पाणी साचलेलं आहे आणि त्यातच ही कार फसलेली आहे। सध्या काय त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत या कार चालकाला बाहेर काढण्यासाठी? निश्चितपणे ऋतुजा, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं स्पष्टपणे दिसत असतानाही या कार चालकाने आपली गाडी या पाण्यामध्ये टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु निसर्गाच्या ताकदीपुढे या कारची ताकद कमी पडली आणि ती कार काही बाहेर निघू शकली नाही। परंतु प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी या चालकाला बाहेर काढल्याचं समजतंय, तर कार गाडी मात्र अजूनही बाहेर निघू शकलेली नाहीये। जिल्ह्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। विशेषतः पैनगंगा नदी जी विदर्भातून मराठवाड्यात येऊन परत विदर्भात जाते, तिचं पात्र अत्यंत धोक्याच्या पातळीवरती आहे। विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क देखील तुटलेला आहे। अशा परिस्थितीत लोकांनी प्रशासनाच्या सूचनेचं पालन करणं आवश्यक आहे। अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावं असं प्रशासनानं आवाहन केलं आहे। ऋतुजा। अगदी योगेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।